आज सकाळी सकाळी उठल्यानंतर ब्रश वगैरे केली आणि नारळ पाणी घेतली. मग असं म्हणतात प्रेग्नन्सीमध्ये सकाळी सकाळी नारळ पाणी घेतलेलं चांगलं असते. त्यानंतर आता म्हणलं 50 रुपयाचा नारळ आहे तर फुल पैसे वसूल करावे, त्यासाठीच इकडे पूर्ण मलाई पण खाऊन घेतली. त्यानंतर इकडे नाश्ता बनवायला सुरुवात केली. आज नाश्त्याला ओस्ट करायचे होते तर तेच मी इथं करत होती. आणि सकाळी सकाळी प्रेग्नेन्सीमध्ये उठल्यानंतर खूप जास्त भूक लागते, त्यामुळे नाश्ता वगैरे करावंच लागते. तर मी इकडे नाश्ता करत आहे. त्यानंतर नाश्ता झाल्यानंतर एक ड्रायफ्रूटचं लाडू पण खाऊन घेतलं. हे लाडू मी घरीच केले आहेत. मला असे ड्रायफ्रूट खायला आवडत नाही, म्हणून लाडू करून मी असे एक एक लाडू खाते. त्यानंतर 2 फळं पण खाऊन घेतली, संत्रं आणि अंजीर. त्यानंतर आमची श्रीजा पण इकडे उठली होती आणि श्रीजाचे लाड करायचं काम सुरू होतं आणि ती पण माझा लाड करत होती. त्यानंतर आंघोळ वगैरे केली, छान फ्रेश झाली आणि बेडवरचं अंथरूण काढावं म्हटलं, त्याच्याच घड्या करत होती आणि घड्या वगैरे घातल्या. आणि त्यानंतर बेड छान असं आवरून ठेवलं आणि श्रीजाचं पण चाललं होतं मध्ये मध्ये. त्यानंतर इकडे देवपूजा पण करून घेतली, मस्त दिवाबत्ती वगैरे लावली आणि देवपूजा पण केली. आणि त्यानंतर म्हटलं भगवद्गीता वाचावी, तर भगवद्गीता घेतली वाचायला. भगवद्गीता पण वाचली, त्यातला एक अध्याय पण वाचला. रोज थोडं थोडं का होईना पण मग मी वाचत असते. त्यानंतर 1 हप्त्याची मलाई पण फ्रीजमध्ये स्टोअर केली होती, त्याचं पण तूप बनवून घ्यावं म्हटलं, त्यामुळेच इकडे तूप बनवायला घेतली. आणि इकडे माझं तूप बनवायची प्रोसेस पण चालली होती. सो असा होता आजचा दिवस.